हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. बऱ्याच वेळा ना फ्रेंड्स काय होतं माहिती का, पोळीबरोबर भाजी खायची इच्छा नसते. मग अशा वेळेला करायचं काय? काहीतरी तर आपल्याला आहे ना प्रकार करावाच लागतो. म्हणूनच आज आपण आहे ना चटपटीत मस्त अशी आंबट, गोड, तिखट, तोंडाला चव येणारी अशी चटणीची रेसिपी करणार आहे. तर चला बघूयात आपण आज कशाची चटणी करणार आहोत. टोमॅटोच्या चटणीसाठी आपल्याला आहे ना 3 टोमॅटो लागणार आहेत. मस्त असे लाल भडक आहेत आणि इकडे मी मोठा एक कांदा घेतलेला. आता हे सगळं ना आपण बारीक चिरून घेऊया. कांदा आणि टोमॅटो चिरून झालेले आहेत. आता आपण चटणी करायला घेऊया. एका छोट्या कढईत आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात ना आता पाव चमचा मोहरी, 3 ते 4 पाकळ्या ठेचलेला लसूण, लसूण थोडासा गुलाबी करून घेऊयात आपण. थोडंसं हिंग, पाव चमचा हळद, बारीक चिरलेला कांदा. कांदा आहे ना थोडासा आपल्याला ट्रान्सपरंट करायचा आहे. पूर्ण असा गुलाबी किंवा पूर्ण भाजून घ्यायचा नाही. ट्रान्सपरंट झाला की मग पुढची प्रोसिजर करूया. कांदा छान आहे ना 2 मिनिटं परतून घेतला आणि ट्रान्सपरंट झालेला आहे. त्यात आता चवीप्रमाणे मीठ. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी मी इथे 1 चमचा गूळ घातलेला आहे. त्याच्याऐवजी साखर घातली तरी चालेल. 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर, जेवढं तिखट पाहिजे तेवढं. आता आपण आधी हे मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की बारीक चिरलेला टोमॅटो. आता आपण हे सगळं ना मिक्स करून घेऊयात. आता याच्यात ना पाणी घालायची गरज नाही, कारण काय होतं की टोमॅटोला पाणी सुटतं म्हणून. आता छान मिक्स करून झालं ना की एक 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर आपण शिजवून घेऊया. 3 मिनिटं झाले, आपण चेक करूया. हे बघा टोमॅटोला किती छान पाणी सुटलेलं आहे आणि 60 ते 70% यांना टोमॅटो शिजलाय. आता फायनली काय करायचं, ह्याच्यात ना 2 ते 3 चमचे तुम्हाला जेवढा हवे तेवढा ना दाण्याचा कूट घालायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा आता आपण मिक्स करूया. आता परत आहे ना सगळं मिक्स करून झाल्यावर 1 ते 1.5 मिनिटं आपण आहे ना झाकण ठेवणार आहे. 1-1.5 मिनिटं झालंय, आपण चेक करूया. हे बघा इतकं सुंदर असं पाणी सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. गॅस बंद करून ती गरमागरम सर्व करूया. फ्रेंड्स, मस्त अशी चटपटी तोंडाला चव येणारी टोमॅटोची चटणी इथे तयार आहे आणि आपण ती सर्व केली. ही तुम्ही कुठल्याही पराठ्याबरोबर, थालीपीठ, भाकरी, पोळी, अगदी भाताबरोबर खाल्ली तरीही छान लागते.